बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी डुबडचाक डुबडचाक आईच्या का अयो आता शिवी टाकली असती बबनराव. अरे माझ्या आईनं 1.5 पायल्या डाळीचं लाडू 10 किलो राशनचा तांदूळ वांग्याची भाजी आणि घोगऱ्या लोकांना खाऊ घातलं आणि बारशाला माझं नाव ठेवलं गुलाबराव. अरे वजनात नाव घ्यायचं माझं वजनात. बर गुलाबराव बस का. हा आता कसं. अरे बबन्या देवानं आपल्याला चांगलं तोंड दिलंय चांगलं नाव घ्यावा म्हणजे आपल्या पोरांनो बी जरा चांगलं संस्कार होत्यात. हा अरे चुकलं बाबा माझं. अरे चुकलं म्हणजे हा गावचा प्रतिष्ठित व्यक्ती आहे मी आणि पुढच्या इलेक्शनला उभा राहणार मी. गावचा 22 सरपंच होणार सरपंच. 22 सरपंच आणि मग पाय का निघालाय दूध टाकायला. ते आईला पाय का निघाला मग मला डॉक्टरने सांगितलंय सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक करत जा म्हणजे तब्येत चांगली राहते. आणि तसं बी काय दुधाचे भाव आहेत ना आता फार कमी झाल्यात. दुधापेक्षा पेट्रोल 6 पटीनं महाग आहे. 4 आण्याची कोंबडीन 12 आण्याचा मसाला सांगितलाय कोणी ताप. आईला फार डोक्याचा भुस्सा केला राव तू. चल बस सोडतो तुला डिरिव. नको 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 तू किती भीक माग आहे मला माहिती. तिथं गेल्यावर म्हणजे मला पेट्रोलचं 10 रुपये दे बाबा मग. अरे चौकाडी तो काय माझी नाही मागत बाबा 10 रुपये. बस चल. नक्की ना. हा आईला लागा माझी किंमत करतो तू माझी या बबन रावची. आईला सासऱ्यानं दोंड्याच्या महिन्यात नवी गाडी घेऊन दिली बघ खनखनीत. चल तुला सोडवतो. चल बाबा स्वतःच गारानं सांगत बसतो नुसतं काय. आणि मग वजन वजन म्हणतात याला. अरे काय दुऱ्यावर करतो काय माया. कस काय सासऱ्याने रॉकेट घेऊन दिलंय का ना आपल्याला. हा भुंकन उडत आईचं राकेट आणि फाकेट. आईला फोन आला काय ना किटली तर. आईला तू बस त्या फोनवर बोलत. अरे इकडे डिरी बंद व्हायची येळ आली. मी येऊ का दूध टाकून तुझं. कार लवकर कोणचा फोन आहे बघू दे. हॅलो कोण बोलतय. हॅलो मी चंद्रकला बोलते. हा बोला की मग. पतंगराव बोलताय ना. यार पतंगराव नाही तो आपला विरोधी पक्ष आहे. मी गुलाबराव पाटील बोलतोय केळ्याचा 22 सरपंच. केळ्याचा. केळेवाडी. बर बर मला तर पतंगरावांनी हाच नंबर दिलता. त्यांच्याकडं ना माझं जरा काम आहे रातच्याला. अहो मग त्यांच्या का काम रातच्याला तरास आम्हाला कशाला देतात दिसच्याला. ठेवा फोन. असं का लई तरच झालंय. अहो ठेवा फोन घ्यायला.